तर वाल्मिक कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय। 3 आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। 30 डिसेंबरला सोलापूर धुळे मार्गावरून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे। कराड सीआयडी समोर याच ताफ्यातील गाडीतून शरण आला होता असा दावा दमानियांचा आहे। दरम्यान कराडच्या ताफ्यात असलेली ही गाडी शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी आहे। तर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलेला होता आणि त्यावेळेला शिवलिंग मोराळेच्या गाडीतूनच तो शरण आलेला होता। दुसरीकडे कराडच्या ताफ्यात जो धुळे सोलापूर असा जो 3 आलिशान गाड्यांचा जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे त्या सीसीटीव्ही फुटेज मधले तर 30 डिसेंबरचं सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्यातली एक गाडी जी कराडच्या ताफ्यात होती म्हणजे कराडच्या गाडीने शरण आलेला होता त्या गाडीसारखी गाडी ही या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतेय। दुसरीकडे गाडीचा मालक शिवलिंग मोराळे यांनी म्हटलं होतं की आम्हाला ते वाटेत भेटलेले होते आणि मग माझ्या गाडीनं ते सीआयडी समोर त्या ठिकाणी गेलेले होते अशी माहिती शिवलिंग मोराळेंनी दिलेली आहे। या 3 महत्त्वाच्या घटना आहेत। सीसीटीव्ही फुटेज या 3 आलिशान गाड्यांचं ज्या गाड्यांमधनं वाल्मिक कराडसह इतर आरोपींनी प्रवास केलेला होता, धुळे सोलापूर असा हा प्रवास केलेला होता आणि मग पुढे पुण्याला गेलेले होते, याच त्या 3 आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। वाल्मिक कराड ज्यावेळी सरेंडर झाले त्यावेळी तुमच्या गाडीतून बसून ते पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये गेलेले होते, ती गाडी त्यांच्याकडे कशी आली आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अण्णा सरेंडर होणार आहे, ते टीव्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, सीआयडी ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागतंय। तर मला काय अडचण नाही, ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली, त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले। मी तिथून त्यांना ते सीआयडी ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो।